नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी, की सकाळचा जो काही आपला व्हिडिओ होता बघा, तर तो राहिलेला आहे. त्याचं कारण मी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, परंतु त्यामध्ये व्हॉईस आलेला नाही. म्हणजे जरा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळे कोणताही व्हॉईस त्यामध्ये आलेला नाही. त्यासाठी तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला आहे, जो संध्याकाळी 8 वाजता अपलोड करणार आहे. तो देखील आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे आणि हा देखील व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ कोणता आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण बघा डिसेंबर महिन्यातील काही महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे तिसऱ्या आठवड्यातील असणार आहेत. या अगोदर आपण 2 भाग घेतले आहेत डिसेंबर महिन्यातले. कोणते? तर 1 ते 7 दरम्यानचे घेतलेले आहेत. त्यानंतर 7 ते 14 या दरम्यानचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. आता आपण घेणार आहोत 15 ते 21 दरम्यानचे चालवण्याचे प्रश्न. सर्व प्रश्न IMPS निवडक प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. याचा PDF हा इतक्यात लवकर भेटणार नाही. याचा PDF हा आपल्याला 1 जानेवारी 2026ला प्राप्त होणार, जो डिसेंबर महिन्याचा पूर्ण महिन्याचा PDF हा आपण एकत्र अपलोड करणार आहोत. दोन्ही गोष्टी समजल्या. एक महत्त्वाची गोष्ट आहे, जो आजचा व्हिडिओ आहे बघा, तो राहिलेला आपला, तो संध्याकाळी 8 वाजता अपलोड होणार आहे आणि डिसेंबर महिन्याचा पूर्ण जो PDF असणार आहे, तर तो 1 जानेवारी 2026ला आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, महिला वकिलांसाठी राज्य बार काउन्सिलमध्ये किती टक्के जागा ह्या आरक्षित केल्या जाणार आहेत? तर त्या बघा, पर्याय ब 30%. किती? 30%. दुसरा प्रश्न आहे, 2025चा टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे? तर 2025चा टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा पर्याय ब अजा विल्सन यांना जाहीर झालेला आहे. 2 दिवसापूर्वी आपण महत्त्वाचे जे काही पुरस्कार झालेले आहेत बघा, 2025मध्ये जेवढे काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत, ते सर्व प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केले आहेत. तो देखील महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो देखील आपल्याला पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जातील, कारण त्यामध्ये सर्व महत्त्वाचे पुरस्कार आपण तिथे कव्हर केलेले आहेत. तिसरा प्रश्न आहे, सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड 6 हा उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे? तर हा उपग्रह आपली भारतीय अंतराळ संस्था आहे बघा, इस्रो. तर इस्रो ब्लूबर्ड 6 हा उपग्रह जो अमेरिकन उपग्रह असून हा प्रक्षेपित करणार आहे. कोठून? तर सतीश धवन अंतराळ केंद्र. कोणत्या ठिकाणी आहे? तर श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. चौथा प्रश्न आहे, 2026मध्ये पहिल्या खो खो कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन हे कोठे केले जाणार आहे? तर त्याचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये केले जाणार आहे. प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर पहिले भारतीय ठरलेले आहेत पर्याय ब समीर सोमय्या हे प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे, 33व्या दक्षिण पूर्व आशियाई खेळ 2025चे आयोजन हे कोठे करण्यात आले आहे? तर याचं आयोजन हे थायलंड या देशामध्ये करण्यात आले. कोठे? थायलंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच लोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे प्रकाशन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. लोकमतच्या महागेम्स विशेषांकाचे प्रकाशन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 8वा प्रश्न आहे, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आली आहे. ते सध्या बिहार सरकारमधील मंत्री देखील आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे अनावरण हे कोठे करण्यात आले आहे? तर त्याचे अनावरण हे लडाख या ठिकाणी करण्यात आले. कशाचे? तर जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक. लक्षात असू द्या, गलवान खोरे या ठिकाणी याचं अनावरण हे करण्यात आलं आहे. पुढचा आहे प्रश्न, टाइम मासिकने 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणास निवडले आहे? तर नीलमोहन. पर्याय अ नीलमोहनला बघा टाइम मासिकने 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून निवडले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्गावर टेबल टॉप रेड मार्किंग राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य राष्ट्रीय महामार्गावर टेबल टॉप रेड मार्किंग राबवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न आहे, स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे? तर स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश आपला भारत ठरलेला. कोण? तर आपला भारत. पराभव कोणाचा केला? हाँगकाँगचा पराभव करत. उपविजेता कोण ठरलेला? तर हाँगकाँग हा उपविजेता आहे आणि आपला भारत हा विजेता आहे. लक्षात असू द्या.
प्रश्न फिरून विचारला तर तो असा विचारला जाईल, स्क्वॅश विश्वचषक 2025 हा कोणत्या देशाने जिंकला? तर तो आपल्या भारताने जिंकला असून भारत जिंकणारा हा पहिला आशियाई देश ठरलेला आहे. आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं होतं? तर आपल्या भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं सलग तिसऱ्यांदा. पुढचा प्रश्न, नुकतंच गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला आहे? तर तो आलिया भट्ट, अभिनेत्री आहेत बघा आलिया भट्ट, तर यांना नुकतंच गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार 2025 हा जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाने कोणत्या राज्यास भारताची आल्याची राजधानी, कशाची? आल्याची, तर आल्याची राजधानी म्हणून घोषित केले आहे? तर मिझोरम राज्याला. कोणी? मिझोरम राज्याला नीती आयोगाने भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केलेले आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. म्हणजे कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी आहेत. पुढचा प्रश्न आहे, सिमरनप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सिमरनप्रीत कौर ही नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. कशाशी? तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न घेण्याचं कारण होतं 68व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा, यामध्ये तिने सुवर्णपदक प्राप्त केलं होतं आणि त्यासाठी हा प्रश्न आपण कव्हर केला होता. कोणत्या राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला? तर मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, नुकतंच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती, काय? प्रतिकृती, मुख्य पुतळा नाही तर प्रतिकृती, म्हणजेच त्यासारखी एक प्रतिकृती ही जी आहे बघा, तर ती नुकतंच कोणत्या ठिकाणी कोसळली आहे? तर ती बघा कोसळलेली आहे ब्राझील या ठिकाणी बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती जी होती बघा, तर ती कोसळलेली आहे. मेन जी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची मूर्ती कोणत्या देशात आहे? तर ती आहे बघा अमेरिका देशामध्ये. मेन आहे ती न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी असून त्याची प्रतिकृती ही ब्राझील या ठिकाणी उभारण्यात आली होती, परंतु ती आता नुकतंच कोसळलेली आहे. त्याचं कारण ठरलं होतं चक्रीवादळ, जे काही वादळ आलं होतं बघा, तर त्या वादळामध्ये त्या वाऱ्याच्या वेगामुळे ती मूर्ती ही कोसळली होती. पुढचा आहे प्रश्न, देशाच्या नव्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ड, राजकुमार गोयल यांची देशाच्या नव्या मुख्य माहिती आयुक्तपदी नुकतंच नियुक्ती ही करण्यात आलेली आहे, हिरालाल समरिया यांच्या जागेवर. नुकतंच टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट कोण बनली आहे? तर नुकतंच टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट बनलेली आहे महाराष्ट्राची सई जाधव. कोल्हापूरची आहे बघा, महाराष्ट्रातील कोल्हापूरची, तर सई जाधव ही टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट बनलेली आहे. IMA मध्ये शिक्षण घेतले, कशामध्ये? तर IMA मध्ये. IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरलेला आहे? तर IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरलेला आहे कॅमरन ग्रीन. कोणता? तर कॅमरन ग्रीन, ज्याला बघा 25.20 कोटीला खरेदी केलेला आहे. किती? 25.20 कोटीला खरेदी केली असून कोणत्या संघाने? तर KKR या संघाने खरेदी केलेली आहे. जर विचारलं IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण, तर ऋषभ पंत आहे, ज्याला बघा 27 कोटीला खरेदी केलं होतं लखनौ सुपर जायंट्स या संघाने. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे श्रेयस अय्यर. जर विचारलं दुसऱ्या क्रमांकाचा विदेशी खेळाडू कोण IPL इतिहासातील महागडा खेळाडू, तर त्याचं नाव आहे मिचेल स्टार्क. पुढचा प्रश्न, नुकतंच पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली आहे पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा. एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पगडी प्रथा ही कशाशी संबंधित आहे? तर ती बघा जुन्या भाडे व्यवस्था, कशासाठी? तर जुन्या भाडे व्यवस्थेशी संबंधित आहे. म्हणजेच यामध्ये इमारत मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये खास प्रकारचे आर्थिक नाते तयार होते आणि यामध्ये भाडेकरू इमारत मालकाला एकदाच मोठी रक्कम पगडी म्हणून देतो. जी प्रथा आता बंद करण्याची घोषणा ही महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले पॉवर म्युझियम कोठे उभारले जाणार आहे? तर भारतातील पहिले पॉवर म्युझियम हे पर्याय क, पटना बिहार या ठिकाणी उभारले जाणार आहे. पुढचा प्रश्न, बँक ऑफ द इयर 2025 ने नुकतंच कोणास सन्मानित करण्यात आले? तर बँक ऑफ द इयर 2025 ने नुकतंच बँक ऑफ बडोदा, पर्याय ड, बँक ऑफ बडोदाला सन्मानित करण्यात आलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे 14वी ऑलिम्पिक परिषद 2025 ही कोठे आयोजित करण्यात आली? तर 14वी ऑलिम्पिक परिषद 2025 ही पर्याय ब लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला स्वदेशी 64 बिट मायक्रो प्रोसेसर ध्रुव 64 हा कोणी विकसित केलेला आहे? तर सीडॅक. कोणी? पर्याय ब सीडॅकने विकसित केला आहे. इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रेट ऑनर निशानने कोणास सन्मानित करण्यात आले? तर आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रेट ऑनर निशान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदींना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत? तर 29 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. नुकतंच ओमान देशाचा देखील सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त आहे, ऑर्डर ऑफ ओमान. पुढचा प्रश्न कोणत्या महानगरपालिकेमध्ये प्रथमच मतदान हे होणार आहे? तर पर्याय ड, पर्याय अ, ब दोन्ही. इचलकरंजी महानगरपालिका, जालना महानगरपालिका. तर या दोन्ही महानगरपालिकेमध्ये प्रथमच मतदान हे पार पडणार आहे. केव्हा? तर जानेवारी 2026 मध्ये. ISO प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य शिक्षण मंडळ कोणते ठरले आहे? तर बिहार बोर्ड हे ISO प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य शिक्षण मंडळ ठरलेले आहे. पुढचा प्रश्न जी रामजी विधेयक 2025 हे लोकसभेत सादर कोणी केले? तर ते सादर केले होते बघा शिवराज सिंह चौहान. पर्याय अ शिवराज सिंह चौहान यांनी जी रामजी विधेयक 2025 हे लोकसभेत सादर केले होते, जे मंजूर देखील झालेले आहे आणि आता राष्ट्रपती यांची देखील त्याला मंजुरी प्राप्त झालेली आहे. आता हे जे काही विधेयक आहे बघा जी रामजी विधेयक, तर ते मनरेगा या कायद्याची जागा घेणार आहे. पुढचा प्रश्न आहे नुकतंच ग्लोबल AI इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर ग्लोबल AI इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 3ऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोण आहे? तर पहिल्या स्थानावर आहे अमेरिका आणि दुसऱ्या स्थानावर आहे चीन. पुढचा प्रश्न नोव्हेंबर 2025 महिन्यासाठीचा ICC वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार हा कोणी जिंकला आहे? तर शेफाली वर्माने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस हा साजरा करण्यात आला आहे. राम सुतार यांचं नुकतंच निधन झालं असून त्याचा संबंध खालीलपैकी कशाशी होता? तर त्यांचा संबंध होता पर्याय ब शिल्पकलेशी. लक्षात असू द्या, शिल्पकलेशी. प्रसिद्ध शिल्पकार होते ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये यावर एक प्रश्न विचारला जाईल. स्टॅच्यू ऑफ युनिटी जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे बघा, तर याचं निर्माण देखील राम सुतार यांनीच केलं होतं. पुढचा प्रश्न ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय 15 चित्रपटांच्या यादीमध्ये कोणाचा समावेश झालेला आहे? तर पर्याय ड होमबाउंड या चित्रपटाचा ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय 15 चित्रपटाच्या यादीमध्ये समावेश हा झालेला आहे. नीरज घायवान लक्षात असू द्या, नाव अतिशय महत्त्वाचं आहे. नीरज घायवान असं नाव आहे बघा दिग्दर्शकाचं, यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा कोणत्या एक्सप्रेसवेवर तयार करण्यात येणार आहे? तर तो बघा पर्याय अ दिल्ली मुंबई या एक्सप्रेसवेवर देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा तयार करण्यात येणार आहे. लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे? तर अरुण खोपकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झाला आहे. फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 मध्ये बेस्ट फिल्म OTT कोणती ठरलेली आहे? तर पर्याय ड गर्ल्स विल बी गर्ल्स हा बेस्ट फिल्म OTT ठरलेला आहे. कशामध्ये? तर फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2025 मध्ये. वर्ल्ड टायकोंडो रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर रूपा बायोर. पर्याय ब रूपा बायोर ही ठरलेली आहे. हान्सी हा कोणत्या राज्याचा 23वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला? तर हान्सी हा हरियाणा राज्याचा 23वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. चर्चेत असणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? तर त्यांच्याकडे बघा पर्याय अ क्रीडा व युवक कल्याण मंत्री हे खातं त्यांच्याकडे होतं, परंतु ते आता पुन्हा परत घेण्यात आलेलं आहे. आता ते कोण असणार? तर अजित पवार. त्यांच्याकडे आता अजित पवारांकडे ते खातं गेलेलं आहे. कोणतं? तर क्रीडा व युवक कल्याण मंत्री. कारण ते सध्या खूप
चर्चेत आणि त्यांना भरपूर बाजी हे सहन करावी लागत आहे. त्यासाठी बघा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे बघा राजीनामाचा प्रस्ताव हा मांडला होता. आणि आता बघा क्रीडा व युवक कल्याण मंत्री हे आता अजित पवार असणार. कोण? अजित पवार. शिफारस केली होती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे. पुढचा प्रश्न आहे, डेझर्ट सायक्लोन 2 लष्करी सराव हा कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि UAE या 2 देशांदरम्यान डेझर्ट सायक्लोन 2 लष्करी सराव हा आयोजित करण्यात आला आहे. ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओमान कोणास प्रदान करण्यात आला? तर नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 हा विजेता कोण ठरलेला आहे? तर विजेता ठरलेला आहे पर्याय ब झारखंड. कर्णधार कोण होता? तर ईशान किशन हा कर्णधार होता. सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले? तर निर्मला सीतारामन यांनी सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 हे लोकसभेत सादर केले होते. बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोण ठरलेले आहेत? तर संजय शिव, आम आदमी पार्टीचे ते खासदार आहेत बघा, आणि हे बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द इयर 2025 ठरलेले आहेत. 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचा अधिकृत अध्यक्ष देश कोणता असणार आहे? तर आपला भारत हा बघा 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचा अधिकृत अध्यक्ष देश असणार आहे. ब्राझीलकडून भारताने अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. राज्यात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली? तर पर्याय अ इन्व्हेस्ट महाराष्ट्राची राज्यात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी स्थापनाही करण्यात आलेली आहे. पुढचा आहे प्रश्न, जगात सर्वाधिक डेटा सेंटर्स असलेला देश कोणता ठरलेला? तर पर्याय अ अमेरिका आहे. अमेरिका. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर मियाना रेल्वे स्टेशन जे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, तर हा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 या रेल्वे स्टेशनला प्रदान करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण किती विधेयके सादर करण्यात आली? तर पर्याय क 10 एकूण विधेयके सादर करण्यात आली, त्यापैकी 8 ही मंजूर करण्यात आलेली आहेत. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीताचे अनावरण हे कोणी केलेले आहे? तर डॉक्टर विठ्ठल वाघ हे ज्येष्ठ कवी आहेत बघा, तर यांच्या हस्ते 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीताचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर सातारा या ठिकाणी करण्यात येणार असून चौथे असणार आहे साताऱ्यामधील. मेहेर कॅस्टेलिनो मिस्त्री किंवा मेहेर कॅस्टेलिनो यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्या खालीलपैकी कोण होत्या? तर त्या होत्या बघा पर्याय अ पहिल्या फेमिना मिस इंडिया होत्या मेहेर कॅस्टेलिनो, त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रवी रंजन यांची SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, इचलकरंजी येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हे कोणाच्या हस्ते झाले? तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हे इचलकरंजी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 चा विजेता हा कोण ठरला आहे? तर एअर इंडिया हा बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 चा विजेता हा ठरलेला आहे. अध्यक्ष कोण आहेत? तर एन चंद्रशेखरन हे सध्याचे अध्यक्ष आहेत एअर इंडियाचे. शेवटचा प्रश्न आहे, सर्वात जलद आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? तर हार्दिक पांड्या हा सर्वात जलद आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे. प्रथम कोण आहे? तर युवराज सिंग आहे, ज्याने बघा फक्त 12 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता ठरलेलं आहे हार्दिक पांड्या, ज्याने 16 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करून तो दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर अभिषेक शर्मा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे डिसेंबर 2025 या महिन्यातील तिसऱ्या आठवड्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले, जे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. याचा PDF अपलोड करेनच, परंतु ज्याला कोणाला डिसेंबर महिन्याचा पूर्ण महिन्याचा PDF हवा असेल तर त्याला तो PDF हा 1 जानेवारी 2026 रोजी प्राप्त होणार आहे. हा PDF फक्त 15 ते 21 या दरम्यानचाच असणार आहे. ज्याला पूर्ण महिन्याचा हवा असेल त्याला 1 जानेवारी 2026ला तो प्राप्त होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.